नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा यूट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मोसम असताना घरात बसताना लई बोर होतंय, म्हणून आपण आज सुट्टीचा दिवस आहे, आज रविवार. मस्त मध्ये आपण आज निसर्गरम्य वातावरणात फिरायला चाललोय मोकळ्या हवेत. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ ब्लॉग बघा, कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओमध्ये गेल्यावर कळलंच आपण कुठं कुठं फिरायला चाललोय आणि काय काय धमाल मजा मस्ती करणार आहे. मित्रांनो, मस्त वातावरण आहे पावसाचं, एवढं भारी वाटायला लागलंय की नादच खुळा. तुम्ही बघा इथं असं ढग उतरून खाली यायला लागले, ते वातावरण असलं भारी झालंय की असं वाटतंय की आता पाऊस पडायला लागला की मस्त मध्ये भिजायचं आणि धमाल मस्ती एन्जॉय करायचा. मित्रांनो, चला व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका अजिबात. आणि घराच्या बाहेर का पडायचं आणि भटकंती का करायची? नव्या वाटा, नव्या दिशा, नव्या आठवणी जपण्यासाठी. मित्रांनो, आयुष्य काय पुन्हा पुन्हा नाही, म्हणून मस्त मध्ये फिरून घ्या आणि काही गोष्टी आठवणीत साठवून ठेवा. तर चला बघा तुम्ही नजारा पुढं कसा आहे तो. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आपण निघालो डोमगावच्या राम मंदिरावरती आणि ही जी वाट आहे ती चारी बाजूनी पाणी आणि मधून वाट आहे. मित्रांनो, हेच ते राम मंदिर. त्याच्या समोर असणारं हे दगडी बांधकाम आणि मेन दरवाजा. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर दिसतंय ते उंच शिखर, हे हनुमानाचं मंदिर आहे. आता आतमध्ये आल्यानंतर जे समोर दिसतंय ते राम मंदिर आणि मंदिरासमोर असणारे संपूर्ण सभामंडप हे लाकडी स्वरूपात, प्युअर सागवानी. जशी मंदिराची निर्मिती झाली त्यावेळेपासून हे संपूर्ण सभामंडप जशाच्या तशा स्वरूपात आहे. आणि मंदिराच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला दगडी बांधकामामध्ये सभामंडप बांधण्यात आलेला आहे. आणि मंदिराच्या मध्ये जे फलक लावलेले आहेत त्या मंदिराच्या संपूर्ण सूचना आणि मंदिराविषयी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ह्या दगडी बांधकामाच्या सभामंडपामध्ये तुम्ही कधी आलात तर तुम्ही फिरून बघा, तुम्हाला सगळ्या जुन्या पद्धतीचं सगळं अवशेष पाहायला भेटतील. जर तुम्ही मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आलात तर तुम्हाला हे 100% दगडामध्ये बांधकाम केलेलं मंदिर तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो, एकदम कोरीव आणि सुबक नक्षीकाम करून हे मंदिराची रचना केलेली आहे. मित्रांनो, इथलं वातावरण एवढं शांत आहे ना, तसंच जर टाचणी जरी पडली किंवा पक्ष्याचा आवाज तुम्हाला कानावरती सहज ऐकायला भेटेल. मित्रांनो, हे समोर दिसतंय ते सभामंडपाचा दुसरा मजला आणि त्याच्यावरती केलेलं नक्षीकाम तुम्हाला स्पष्टपणे बघायला भेटेल. मित्रांनो, इथलं वातावरण खूपच शांत आणि प्रसन्न आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने तुम्ही थोडं पुढं चालत आलात तर ह्या पायऱ्या चढून वर आल्यानंतर तुम्हाला सीना कोळेगाव धरण स्पष्ट बघायला भेटतंय. मित्रांनो, तुम्ही इथं जरी थोडं बसलात आणि पायऱ्यावरती समोर बघितलं तर धरणाचे दरवाजे तुम्हाला स्पष्टपणे पाहायला भेटतील. आता पाण्याचा साठा कमी झाल्यामुळं भरपूर प्रमाणात पायऱ्या रिकाम्या झाल्या होत्या, त्यामुळं पनू आणि शंभूला इथं खेळायला लय भारी वाटत होतं. आता सुटलेला गार वारा आणि पाण्याच्या येणाऱ्या लाटा असं वाटायचं की एखाद्या आपण समुद्रकिनारी येऊन थांबलोय. मित्रांनो, मंदिर परिसरातील शांतता माणसाचा ताणतणाव मुक्त करते. तुम्ही हे जे माझ्या पाठीमागे बघताय हे दगडाची ढिगारे, ते तुम्ही बघताय हा काय. आता हे म्हणतात हे काय, हे डोमगाव असणाऱ्या गावाचं पहिले जे अवशेष आहेत, म्हणजे पहिले जुने घर आहे. ही घरं होती इथं. ही दीर्घ काळानंतर हे पाण्यानं डासळून हे करून सगळं म्हणजे ह्याचं पूर्ण आता हे माती खाली गाडले गेलेले आणि त्याची फक्त निसतात खाली जागोजागी असं ढिगार राहिलेत फक्त दगडाचं. असं तुम्हाला इकडे पण पाठीमाग पण भरपूर दिसतील इकडे असं. आता तिकडे मी आता आज जास्त जात नाही. असे भरपूर तिकडे थोडं पुढं गेलं तर असं म्हणजे असं चौकोन तुम्हाला असं डायरेक्ट म्हणजे पाया खांद्याला कसं असते कधी भरणी सेम तशा अवशेष बघायला भेटते ते. पण अजून तिकडे थोडं पाणी असल्यामुळे आपण तिकडे जास्त जात नाही. तर हे पूर्ण सगळं असं एक डोमगाव गावाचं पहिलं जुनं गाव होतं, पूर्ण पाण्याखाली आता हे दबले गेलेलं आहे का ते धरण झाल्यामुळं. आणि सगळं गाव उठून तिकडे चढावरती गेलेलं. ते म्हणजे पाठीमागे ते हिरवं दिसतंय का ते तिकडं, आणि काय तिकडं थोडं ह्या साईडला गेलेलं आहे. दोन्ही साईडला बाजूला गाव बसलं गेलेलं आहे.
तर मित्रांनो तुम्हाला एक जुनी आयुर्वेदिक औषध असायची त्यातले त्यातलं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. हे हे ज्यात पाणी आटल्यानंतर हे जे असं गवत उगवते त्याच्यानंतर अशी बोंड बघा ही अशी बोंड तयार येते ती म्हणजे फुलासारखी. आणि ही बोंड म्हणजे औषध एक गुणकारी औषध म्हणून पहिले जुनी लोक वापर करायचे. मी पण एक 4-5 वर्षापूर्वी पाणी तळ्याचं आटल्यानंतर मी पण एकदा खाल्लं होतं. ते मला अजून एकदा परत एकदा असे फिरल्यानंतर असं भेटायला दिसायला आता बघायला भेटायला लागले. ती ही मूतखड्यासाठी रामबाण म्हणून उपाय ह्या बोंडाच होते मित्रांनो. ही जर तुम्ही अशी एक वंजळभर खाल्ली थोडी वंजळभर तर मूतखडा विरघळून पडतोय. मित्रांनो असेच काही गोष्टी आहेत त्या निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या. त्या जर अनुभवाच्या असतील बघा तुम्हाला दाखवतो नीट. हे असे बोंड येते ती गवतातून. आणि हे बोंड मूतखड्यासाठी एक नंबर रामबाण उपाय म्हणून जुनी लोक खात होती. इथल्या का मला गावकऱ्यांना दाखवलं होतं. तेच मी आता मला निदर्शनास आल्यानंतर परत मी आपण ते आता खातो. तर मला थोडा मूतखड्याचा त्रास आहे म्हणून. तर चला मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा. चला कशाला काढायला सँडल. चला चला आता जायचं आपल्याला. चला पुढे जायचंय. मित्रांनो नमस्कार. बघा जवळपास आपला आता हे सगळं मंदिर आणि मंदिर परिसर सगळा फिरून झालेला आहे. आणि आता टायमिंग झालाय भरपूर. भूक लागली झाले म्हणून आता म्हणलं काहीतरी गरमागरम मस्त खायचं. वातावरण दाखव पण कोण ऐकलं सगळं. बघा मित्रांनो वातावरण निसर्गरम्य वातावरण. तलावाच्या पाण्याची क्षमता जवळपास 60% खाली गेलेली आहे. 35 ते 30-35% पाणी राहिले. आणि सगळं पूर्ण आता ही जमीन पूर्ण उघडी झाली तलावातली. पानं करून नका लेकरांनो. बेजुडी आगाव आहे आमची का नाही. बघा तो हाय का बारकं तर लय कार्टून आगाव आहे. हाय का पोळी खातोय. मित्रांनो आता ही शेगडी आणि हा गॅस टोटल हा संच साधारणतः 700 रुपयाला बसतोय. 500 रुपये शेगडी हे 200 रुपयाला बॉक्स घेतला तर 100-150 रुपयेपर्यंत बसतंय. कुठं 100 रुपयाला बसतंय कधी 110 रुपये बसतंय. जे तिथं ज्या त्या एरियानुसार आहे. मित्रांनो एकदम म्हणजे वज व्हायला हलका आहे. बनवायला एकदम सोप्या पद्धतीने आहे. काय झालं बाई तुला. बस इथं मग पटकन इथं बस. मित्रांनो गॅस पेटलेला आपला दिसत नाही. बघा काय करायचंय तुला मॅगी. मित्रांनो पाणी उकळायला लागले आणि आता कोमल आपली त्याच्यामध्ये मॅगी टाकणार आहे. झटकीपट म्हणजे 5 मिनिटात कार्यक्रम जिकडे तिकडे. मित्रांनो ह्या निसर्गरम्य वातावरणात कात्री आणाय पाहिजे. कात्री काय गरज नाही.
बघा मित्रांनो, पाण्याला म्हणजे गॅस एवढा पॉवरफुल आहे आणि एकदम खिशात पण तुम्ही घेऊन जाऊ शकताय. आणि हॉटेलचं खाण्यापेक्षा एकदम निसर्गरम्य वातावरणात स्वतःच्या हातानं बनवून एकदम कोणाला हात पसरायची गरज नाही, कुठं थांबायची गरज नाही, अडचणीची गरज नाही. पण तिकडे नको इकडे चल. आलं की भूक. 2 मिनिटात होणारा कार्यक्रम आपण नंतरच्या, आता हे आपले भटकंती भाग 1 आपण सुरुवात करतोय. त्यामुळं जवळचाच पॉईंट निवडलाय आणि पुढचा आपला पॉईंट कमीत कमी 60-70 किलोमीटरच्या अंतरावरचा असेल आणि एकदम निसर्गरम्य नजारा बघायला भेटणार तुम्हाला. तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ताच ह्या ब्लॉग बघता बघता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फेसबुक चॅनलला फॉलो करून घ्या मित्रांनो. नवीन नवीन ठिकाणी बघायचं. हा, आणि आपण आता ही भटकंती थांबवणार नाही. दर रविवारी आपली ही भटकंती कुठं ना कुठं निघणार आहे. सुट्टीचा दिवस असतो माझा आणि शनिवारी लांबचे रूट असेल तर आपण शनिवारीच निघणार आणि रविवारी त्या स्पॉटला आपण पोचला आणि रविवारी तिथला सगळा काय असेल ते टाकू नको बाई, खायचं आपल्याला. ती जडीबुटी आहे, गोळा करून आणाय ह्यात टाकायला लागली. औषध करून पाजा आम्हाला. माकडी मित्रांनो, आता मी ते पुढचं ठिकाण सांगणार नाही का, तर तुम्हाला ते आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघत जाऊ आपले. तुम्हाला एकदम भारी वातावरणातलं निसर्गरम्य वातावरण स्पॉट, जसा आता मोसम पावसाचा आहे त्या मोसमप्रमाणे तुम्हाला आपण ते लोकेशन दाखवणार आहे, तिथला नजारा दाखवणार आहे. तर मित्रांनो, कुणाला अजून असा निसर्ग भटकंतीचा आवड आहे, ज्याला ज्याला मध्ये नक्की कळवा. हा, निसर्ग भटकंतीचा ज्याला आवड आहे, ज्याला प्रवास करायला आवडतो, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आवडतं. पण तू खाती ना, आपण तिथं शँडल कशाला घ्यायला लागली? तर इथून पुढं आमचे हे 2 शँडल बाजू टाक, बाजू ठेवशी बनवा, काय होत नाही. आधी पहिली तू. इथून पुढं हे आमचे 2 कार्टून आणि आमच्या दोघांचं भटकंतीचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आणि कसे वाटतात व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला पण विसरू नका. मित्रांनो, खोटं सांगत नाही, त्याला खूप आवड आहे, पण काही अडचणीमुळे काही कारणामुळे तर थोडं जरा राहतंय. पण आता इथून पुढं दर रविवारची तुम्हाला भटकंती आमची होणार. निसर्गरम्य वातावरणात आम्ही जाणार, फिरणार आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवणार. पाणी सांगते येताना हातच फोडून घे, आणायचंच नाही. मित्रांनो, शिजली बघा मॅगी, खायला या, खायला या. हा, गरमागरम. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, असेच भटकंतीचे आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ताच आपल्या यूट्यूब आय डीला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आय डीला पण फॉलो करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगून शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.